गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. पंचायत समिती निफाड समोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात 7वा वेतन आयोग सेवा पुस्तक पडताळणी संबंधित असक्षमीय दिरंगाईबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याबाबत मागणी पूर्ण न झाल्याने सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे. ऑगस्ट 2018 रोजी 7व्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती झाल्यानंतर तब्बल 7 वर्षे होत गेली आहे, परंतु अद्यापही संबंधित सेवा पुस्तकांची पडताळणी शिक्षण विभागाने केलेली नाहीये. या कारणास्तव संबंधित दिरंगाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई होईपर्यंत प्रथम 2 दिवस धरणे आंदोलनानंतर घंटानाद आंदोलन सुरू, आता साखळी व आमरण उपोषण करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिलाय. पंचायत समिती माजी सभापती शिवा सुराशे यांनी आंदोलनाला भेट देऊन शिक्षकांना आपल्या मागण्यांसाठी आपल्याच कार्यालयाकडे आंदोलन करावे लागते ही चांगली बाब नव्हे. अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घ्यावी. गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा आम्ही आंदोलन हातात घेऊ असा इशारा दिलाय. आंदोलनादरम्यान निफाड गट विकास अधिकारी तुकाराम जाधव यांनी गट शिक्षणाधिकारी यांना दिरंगाईस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची कारवाई करून सादर करण्याबाबत आदेशित केलंय, परंतु अद्यापही त्यासंबंधित कार्यवाही झालेली नाही. सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरू असताना शिक्षक सेनेचे बबनराव चव्हाण, जितेंद्र मानकर, विनायक केंद्रे आदींनी उपस्थित राहून सक्रिय पाठिंबा दिलाय. राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबनराव पगार, राज्य उपाध्यक्ष दीपक खेरणार, विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे, जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल, जिल्हा सरचिटणीस रावसाहेब जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष श्रील हिरे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र खोर, जिल्हा कार्यवाह विलास शिंदे, जिल्हा महिला आघाडी प्रीती कांबडी, माधवी वैद्य, निफाड तालुका नेते प्रवीण कोळी, निफाड तालुकाध्यक्ष संदीप गायकवाड, दिंडोरी तालुकाध्यक्ष सुभाष बर्डे, इगतपुरी तालुकाध्यक्ष वैभव पासी, येवला तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, बागलाण तालुकाध्यक्ष संजय पाटील, सिन्नर तालुकाध्यक्ष विलास मोरे, कार्यवाह सरचिटणीस विलास पान पाटील, भीमराव जाधव, उमेश शिंदे, चिंतामण मोहन, अशोक पवार, मुकुंद बोरे, किरण काकडे, पुंडलिक शिंगाडे, विजय ठाकरे, नितीन शिंदे, विश्वास आहेर, विकास पाटील, उत्कर्ष कोंडावार, किरण पाटील, राहुल परदेशी, कैलास बांगर, परशुराम ठाकरे, अरविंद माळी, अनिल धनवटे, वैशाली जाधव, उदयकुमार कराडे, राजेंद्र गाडे, दत्तात्रय कमोदकर, रवींद्र भोरसट, अनिल खेळणार, विलास पान पाटील, अविनाश पाटील, मानसिंग महाले, विश्वास आहेर, चिंतामण भदाणे, किशोर मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जे काही तुमचं घंटानाद आंदोलन या ठिकाणी सुरू झालं, तर यातना सर्वच बरेच शिक्षक माझ्या भागातले मला दिसतील. आमचं काय प्रकार आहे सर, समाजासाठी या ठिकाणी आलो होतो. सर काय चालू आहे या ठिकाणी समजलं. गेल्या 3 दिवसापासून शिक्षक या ठिकाणी आंदोलन करत आहेत. निफाडसारख्या सुशिक्षित संस्कृत तालुक्याला ही गोष्ट करायला शोधली नाही. शिक्षकांसारख्या लोकांनी या ठिकाणी आंदोलनं बसण्याची वेळ यावी, ते करू नये या मताचं मी अजिबात नाही परंतु ती करण्याची वेळ यावी हे दुर्दैव तालुक्याचं खऱ्या अर्थानं आहे. या ठिकाणी तुमच्या मागण्या आणि आंदोलनाच्या बाबतीत सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी घेतली. त्या ठिकाणी शिक्षक आमदार आदरणीय गराडे साहेब असतील, या मतदारसंघाचे खासदार आदरणीय बगरे सर असतील, यांच्याशी या आंदोलनाच्या संदर्भात आपणही बोललात. मी त्या संदर्भात आपल्या समोरच या आंदोलनाची माहिती त्यांना या ठिकाणी दिलेली. मला वाटतं या ठिकाणी संबंधित विभागाला त्याबाबतच्या सूचनाही आम्ही या ठिकाणी केल्या आणि त्यांना विचारलं आपण या ठिकाणी संबंधित गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन केलेले आहे. तर उद्या सकाळी या संदर्भात त्यांनी बैठक आयोजित केलेली आहे की जे जे अधिकारी आपल्याला अपेक्षित आहे, ज्यांच्याकडून आपण केलेल्या मागण्यांची दखल घेणं अपेक्षित आहे, तर तुमच्या राज्याचे संघटनेचे अधिकारी असतील, जिल्ह्याचे असतील, तालुक्याचे असतील, आपल्याला या ठिकाणी एकच सांगतो की गेले अनेक वर्ष या पंचायत समितीमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. शिक्षकांना या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ खऱ्या अर्थाने कधी आली नव्हती. ती आली हे आमच्याही तालुक्यातील जनतेचं, लोकांचं दुर्दैव असं मला म्हणावं लागेल. मी संबंधित लोकप्रतिनिधींना विनंती करणार आहे की आपण जातीने ह्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यावर लक्ष घालून त्या मागण्या कशा सोडवता येतील त्या संबंधित मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभेमध्ये असतील त्या मागण्या
पूर्ण कराव्यात, त्या संबंधित लोकप्रतिनिधी या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि संबंधित पंचायत समितीचा जर हा विषय असेल तर ते जर पूर्ण करणार नसतील त्या संदर्भात उद्या त्या बैठकीमध्ये काय होतं ते पाहून शिव मॅडम यांच्याकडे संबंधित मागण्यांचं पत्र घेऊन त्यांची आपण भेट घेणारच आहोत. तर तो राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांची या संदर्भात लवकरच भेट घेऊ आणि जे अधिकारी अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. या ठिकाणी आपल्या आंदोलनाची माहिती घेत असताना असं समजलं की 2 कर्मचाऱ्यांचं वेतनच उपदानच काढून घेतलेलं आहे आणि ते दुसऱ्याच्या नावावर वर्ग केलं आहे. एवढा निर्गतपणा एखादा अधिकारी करू शकतो की याला कायद्याचा आणि शासनाचा कुठल्याही प्रकारचा धाक नाही असं म्हणावं लागेल. आणि ती जबाबदारी कोणावर निश्चित करावी ही सुद्धा जबाबदारी निश्चित होत नाही. याच्यामध्ये यांच्या पाठीशी कोण आहे? खऱ्या अर्थाने यांना पाठीशी घालण्याचं काम कोणीतरी करतंय. त्या संदर्भात शिक्षकांना या ठिकाणी एकच सांगतो की आपण हे आंदोलन उभं केलं आहे, या आंदोलनाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे तुमच्या मागे आहोत. राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय राणे साहेबांनी या संदर्भात माहिती दिली जाईल. वेळ पडली तर आपण तुम्ही सांगा, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आमच्याबरोबर येणार असतील तर राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, तो या खात्याचे मंत्री आदरणीय आपल्या जिल्ह्याचेच मंत्री त्यांचे भेट घेण्याचं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. आपल्या आंदोलनामध्ये तुमच्या मागे नाही तुमच्या पुढे एक पाऊल आम्ही राहू हा शब्द या आंदोलनाच्या निमित्ताने देतो. अधिकारी कसाही असू द्या, चांगला अधिकारी काम करणार असेल तर त्याचा आपण सत्कार करू, पण अधिकारी जर काम करणार नसेल तो चुकीच्या पद्धतीने काम करणार असेल तर त्याला वटणीवर आणण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करू. हा 100% आपल्याला शब्द देऊ. पगार साहेब आपण लढत राहा, तो आपल्याला आंदोलनाला त्याची वेळ येऊ नये हीच खऱ्या अर्थानं आमची अपेक्षा आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.